विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गटाशी जुळणारे पद यामधील 13व्या प्रश्नापासून आपण सोडवणार आहोत. 1 ते 12 प्रश्न यापूर्वीच आपण सोडवलेले आहेत. तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा आणि देवकी गणित क्लासेस हा चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. 13वा प्रश्न आहे 62, 34 आणि 82 या गटाशी जुळणारं पद आपल्याला शोधायचं आहे. तर तिन्ही समसंख्या आहेत आणि पर्यायातील चारही समसंख्या आहेत. आपल्याला दुसरा निकष काहीतरी पाहावा लागेल. तर आपण वर्गसंख्या नाहीत, घनसंख्या नाहीत. तर लक्षात घ्या, या 62ला 2ने भागलं तर आपल्याला मिळेल 31 आणि या 34ला आपण 2ने भागलं तर 17 मिळेल. 82ला 2ने भागलं तर आपल्याला 41 मिळेल. आणि या तीन संख्यांचं जर आपण निरीक्षण केलं तर या तिन्ही मूळ संख्या आहेत. तर यासाठी आपल्याला या चार पर्यायामधील अशी कोणती संख्या आहे की जिला 2ने भागला असता आपल्याला मूळ संख्या मिळेल. आपण जर पहिला पर्याय घेतला 106 भागिले 2 तर आपल्याला मिळेल 53. कारण 2 1 2 2 5 10 आणि 2 3 6. 53 ही मूळ संख्या आहे म्हणून आपला पर्याय असेल पर्याय क्रमांक 1 हे या 13व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आपण अभ्यासूया. 14वा प्रश्न 99 81 33 9 55 25. तर प्रत्येकाच्या शेवटी वर्गसंख्या दिसत आहे. 99 81 3 त्रिक 9 5 5 25. पण पर्याय जर आपण पाहिले तर 5 5 25 इथं नाहीये, 6 चौक 24 नाहीये, 9 दुने 18 नाहीये. तर आपल्याला इथं कुठेही शेवटी वर्गसंख्या नाहीये. तर या ठिकाणी आहे. लक्षात घ्या, पर्याय क्रमांक 4 पहा. लक्षात घ्या, या दोघांचा आपण गुणाकार केला की 9 गुणिले 9 तर आपल्याला ही वर्गसंख्या मिळते 81. आणि 3 गुणिले 3 केलं 3 त्रिक 9 ही वर्गसंख्या मिळते. 5 गुणिले 5 केलं तर 5 5 25 ही आपल्याला वर्गसंख्या या गुणाकारातून मिळते. तर पर्याय 4 जर पाहिला आपण, पर्याय 4 लक्षात घ्या, 8 गुणिले 2 केलं तर आपल्याला 16 मिळतात. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 8 2 आणि 16 हे आपलं उत्तर असणार आहे. 8 दुने 16. या गटाशी पर्याय क्रमांक 4 किंवा 8216 ही संख्या योग्य ठरते. म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. पुढचं उदाहरण पहा. 15वं उदाहरण. तर लक्षात घ्या की 17/49 22/64 9/25 खाली वर्गसंख्या आहेत. 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 5चा वर्ग 25. तर या ठिकाणी 81 ही सुद्धा वर्गसंख्या आहे, 36 वर्गसंख्या आहे. आपल्याला थोडा वेगळा विचार करावा लागेल. जर आपण छेद कसा आला ते शोधूया. छेद कसा आला ते पहा. छेद बरोबर अंश गुणिले 3 वजा 2 केलं की आपल्याला छेद मिळतो. बघा, 17 त्रिक 51, 51 वजा 2 49 आणि 22 त्रिक 66 वजा 2 64.
9 त्रिक 27 वजा 2 25. तर असं कोणत्या पर्यायात आहे पहा. 11 त्रिक 33 नाही आहे, 45 81 नाही आहे, 25 72 नाही आहे, 25 त्रिक 75 वजा 3 करावं लागते तेव्हा 72 येते. तर पर्याय 4 पहा. पर्याय 4 बघा, 23 गुणुले 3 वजा 2, 23 त्रिक 69 वजा 2 केलं की आपल्याला छेद मिळतोय 67. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. किती उत्तर असणार आहे या 15व्या उदाहरणाचं? तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असणार आहे. त्यानंतर 16वं उदाहरण पहा. 16व्या उदाहरणामध्ये काय दिलं आहे ते पहा. 504, 111 आणि 600. लक्षात घ्या, 504 म्हणजे आपण 8चा घन वजा 8 असंही म्हणू शकतो, पण इथं त्या पद्धतीनं कुठेही आलेलं नाहीये. तर आपण काय केलं की प्रत्येक संख्येमधील अंकांची बेरीज केली. 5 अधिक 0 अधिक 4 ही बेरीज झाली 9. 1 अधिक 1 अधिक 1 ही बेरीज झाली 3. आणि 6 अधिक 0 अधिक 0 ही बेरीज झाली 6. म्हणजे ज्या काय आपल्याला बेरजेनंतर संख्या मिळत आहेत त्या 9च्या पाड्यातील किंवा 9ने विभाज्य या संख्या मिळत आहेत. तर आपण पर्यायामध्ये शोधून पाहूया. पहिला पर्याय जर बघितला आपण, 8 आणि 3 11 आणि 1 12. पर्याय क्रमांक 1 बघा, 3 अधिक 8 अधिक 1, 8 आणि 1 9 आणि 3 12 ही 12 बेरीज झाली. पर्याय क्रमांक 2 मधली बेरीज बघा, 7 आणि 2 9 आणि 2 11, 3च्या पटीत नाहीये. 8 आणि 7 14 आणि 2 16, 3च्या पटीत नाहीये. 4 आणि 4 8 आणि 3 11, 3च्या पटीत नाहीये. फक्त पर्याय 1 मधील बेरीज ही 3च्या पटीत आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. 17वं उदाहरण पहा. 13 52, 11 22, 12 36. पहिले 2 जर अंकांनी आपण तयार होणारी संख्या बघितली, 13 चौक 52, परंतु 11 चौक 44 पाहिजे होतं, तसं नाहीये. तर आपल्याला दुसरा कोणता तरी निकष वापरावा लागेल. तर लक्षात घ्या की काय करावं लागेल पहा. जर आपण हे 1ची आणि 3ची बेरीज केली, 13 गुणुले 1 अधिक 3 केलं तर ते आपल्याला 52 मिळेल. 3 आणि 1 4, 13 गुणुले 4 जर केलं तर ते आपल्याला हे 52 मिळतं. 11 गुणुले 1 अधिक 1 केलं म्हणजे या दोघांची बेरीज केली तर 11 गुणुले 2 केलं तर ते आपल्याला 22 मिळतं. हे पहा, अशा पद्धतीनं या ठिकाणची रचना केलेली आहे, ट्रिक आहे. तर असं पर्याय कुठं आहे ते आपण शोधूयात. तर पहा, 1 अधिक 1 2, 11 दुने 22 नाहीये इथं. 7 अधिक 1 8. पर्याय क्रमांक 2 पाहूया आपण. पर्याय दुसरा, 17 गुणुले 1 अधिक 7, 17 गुणुले 8 बरोबर आपल्याला मिळेल 17 8 136. या ठिकाणी 136 आलेला आहे पुढं, 17च्या पुढं, म्हणून पर्याय क्रमांक 2 हा आपला बरोबर पर्याय असणार आहे 17व्या प्रश्नाचं उत्तर. 18वं उदाहरण पहा. 18, 28 7 आणि 67. 28 ला 7 ने भाग जातो, 7 ला 7 ने भाग जातो, पण 67 ही मूळ संख्या आहे. दुसरा निकष आपण पाहूया. 28 हा 3च्या घनाच्या जवळ आहे, म्हणजे 3चा घन अधिक 1 केलं की 28 येईल. पण इथं
2चा घनच 8 येतो, त्यामुळं त्याही निकषात बसणार नाहीत. तर लक्षात घ्या, आपण काय करणार आहोत, 5चा वर्ग अधिक 3 आणि 7 म्हणजे 2चा वर्ग अधिक 3 67 म्हणजे 8चा वर्ग अधिक 3, 5चा वर्ग 25 आणि 3 28, 2चा वर्ग 4 अधिक 3 7, 8चा वर्ग 64 अधिक 3 67. अशी रचना कोणत्या पर्यायात आहे ते आपण पाहूया. पर्याय क्रमांक 1 मध्ये तर नाहीये, 2 मध्ये नाहीये, 3 मध्ये नाहीये, 4 मध्ये दिसून येत आहे. पर्याय क्रमांक आपण 4 मधली रचना पाहूया. कशा पद्धतीने रचना केलेली आहे पहा. 18व्या उदाहरणाची 39 म्हणजे काय, तर 39 म्हणजे 6चा वर्ग अधिक 3, 6चा वर्ग 36 अधिक 3 आपल्याला मिळेल 39. म्हणून आपलं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर असणार आहे 18व्या उदाहरणाचं. 19वं उदाहरण पाहूयात. 48, 832, 618. पहिल्या 2 संख्यांना 4 ने निशेष भाग जाईल, परंतु 618ला जाणार नाही. तिन्ही संख्यांसाठी एकच निकष आपल्याला वापरायचा असतो. तर या ठिकाणी काय करावं लागेल पहा. ही 4 गुणुले या 4ची निमपट, ती 4 गुणुले 2 8 म्हणजे ही संख्या आपल्याला मिळते. पुढची संख्या 8 गुणुले 8ची निमपट, 8 गुणुले 8ची निमपट 4, 8 चौक 32, आपल्याला पुढे 32 मिळतात. 6 गुणुले 6ची निमपट, 6 गुणुले 3 18 मिळतात. असं कोणत्या पर्यायात झालेलं आहे ते आपण शोधूया. तर हे झालेलं आहे पर्याय क्रमांक 1 मध्येच. पहा कसं ते लक्षात घ्या. 19व्या उदाहरणाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. बघा 22, 2 गुणुले 2च्या निमपट म्हणजे 2 गुणुले 1, 2 गुणुले 1 1 येईल आणि आपल्याला 2 गुणुले 1 2 मिळेल. म्हणजे आपल्याला पर्याय क्रमांक 1 हे उत्तर मिळेल. 20वा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 20. 512, 619, 327. 512 हा 8चा घन आहे, पण इतर 2 संख्या हा कोणत्याही संख्येचा घन नाही. दुसरा आपल्याला निकष काहीतरी वापरावा लागेल. बेरीज बघा 5 आणि 3 8, 9 6 15 आणि 1 16, 4 7 आणि 3 10 आणि 2 12. बेरजेमध्ये काहीतरी आपल्याला सापडू शकतं. तर खाली 2 आणि 1 3 आणि 4 7, 9 आणि 4 13, 8 आणि 7 14 आणि 5 19, 8 आणि हे 3 11, 11 आणि हे 2 13. बेरीज तर काय सापडत नाही आपल्याला व्यवस्थित. तर लक्षात घ्या, या ठिकाणी 3 अंक आहेत, याही ठिकाणी 3 अंक आहेत आणि याही ठिकाणी 3 अंक आहेत. पर्याय फक्त 3 मध्येच 665 या संख्येमध्ये 3 अंक आहेत. एकाच पर्यायात 3 अंक आहेत. 2019 साली हा प्रश्न विचारलेला, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. 21 पहा. 21, 29, 40 आणि 53. आता 29 ही मूळ संख्या आहे, पण इतर मूळ संख्या नाही. तर दुसरा आपण निकष वापरूया. समजा
तिन्ही संख्यांचं जर थोडं निरीक्षण केलं आपण तर आपल्या असं लक्षात येईल 29 म्हणजे काय, 5चा वर्ग अधिक 4, 5चा वर्ग 25 अधिक 4 बरोबर 29. 40 म्हणजे काय, 6चा वर्ग अधिक 4. 53 म्हणजे काय, तर 53 म्हणजे 7चा वर्ग अधिक 4, 7चा वर्ग 49 अधिक 4, 6चा वर्ग 36 अधिक 4 40, 49 अधिक 4 53. असं कोणत्या पर्यायात दिलेलं आहे ते पहा. पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे 68. 68 म्हणजे काय, 8चा वर्ग अधिक 4. प्रत्येक ठिकाणी वर्ग संख्या अधिक 4, वर्ग संख्या अधिक 4. 8चा वर्ग येईल 64 अधिक 4 बरोबर 68. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे 21चं. पर्याय क्रमांक 2. 22 पहा. 22 मध्ये काय केलंय पहा, 156, 208 आणि 130. लगेच लक्षात येतंय 130 ला 13 ने भाग जाईल. 156 म्हणजे काय, 13 गुणिले 12 म्हणजे 13 ने भाग जाईल. 208 ला पण 13 ने भाग जाईल. 156 भागिले 13 ते आपल्याला मिळेल 12. 208 भागिले 13 ते आपल्याला मिळेल 13 एक 13 उरले 7, 13 सक 78 16 मिळेल. आणि इथं 130 भागिले 13 10 मिळेल. म्हणजे 13 ने प्रत्येक संख्येला निशेष भाग जातो. पर्यायातली कोणती संख्या आहे ती पहा. पर्याय क्रमांक 1 बरोबर येईल. कसं पहा, पर्याय क्रमांक 1 कसा बरोबर येईल, 234 भागिले 13, 13 एक 13, 23 मधनं 13 गेले राहिले 104, 13 104. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असेल. सर्व संख्या या 13 ने निशेष भाग जातो. प्रश्न क्रमांक 23 पहा. 23, 321, 975 आणि 852. तर 321, 975, 852 बेरीज बघूया. बेरीज काय येते ते 3 यांची बेरीज बघूया. अंकांची बेरीज 3 अधिक 2 अधिक 1, 3 आणि 3 बेरीज 6, 9 अधिक 7 अधिक 5, 9 7 16 5 21, 8 अधिक 5 अधिक 2, 8 5 13 2 15. या सर्व संख्यांना 3 ने भाग जातो. आता आपण पर्यायात अशी संख्या शोधू की ज्या संख्येमधील अंकांची बेरीज केली असता तिला 3 ने निशेष भाग जाईल. 8 आणि 4 12. पर्याय पहा 1 बरोबर येईल. कसं पहा, 840 बरोबर 8 अधिक 4 अधिक 0, 8 आणि 4 12 आणि 12ला 3 ने निशेष भाग जातो. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.